वे टू सक्सेस बाय कुलकर्णी आर्य या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. HSC बोर्ड पुणे 11वी आणि 12वी ह्यामधील केमिस्ट्री सब्जेक्टसाठीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. इयत्ता 11वी त्याचबरोबर इयत्ता 12वी साठीचे वेगवेगळ्या चॅप्टर वाईज काही व्हिडिओ असतील. त्याचबरोबर काही चॅप्टरच्या नोट्स, त्याचे पॉईंट्स, सब पॉईंट किंवा ट्री डायग्रॅम अशा टाईपचे वेगवेगळे व्हिडिओ जेणेकरून आपल्याला अभ्यासासाठी सुसह्य व्हावं अशा टाईपचे वेगवेगळ्या प्रकार व्हिडिओ भविष्यात येणार आहेत. आज आपण HSC बोर्ड पुणे यातील केमिस्ट्री सब्जेक्टमधला आयोनिक इक्विलिब्रिया हा चॅप्टर आज बघणार आहोत. तर आयोनिक इक्विलिब्रियम, द इक्विलिब्रियम between ions and unionized molecules in solution is called ionic equilibrium. Example: H plus and OH minus ions and unionized water molecules. Ionization of weak acids and weak bases, etc. Then next point, electrolytes and non-electrolytes. Electrolytes, the substance which gives rise to ions when dissolved in water, are electrolytes. जो सबस्टन्स पाण्यामध्ये टाकल्यानंतर आयन्स तयार करतो किंवा आयन्स देतो त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. द नॉन इलेक्ट्रोलाइट्स आर दोज which do not ionize and exist as molecules in aqueous solution. पाण्यामध्ये टाकल्यानंतर ज्याचे आयन्स तयार होत नाहीत तो तसाच मॉलिक्यूल स्टेटमध्ये असतो, त्याला आपण नॉन इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. देर आर टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स: स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स. द इलेक्ट्रोलाइट्स आयोनाइजिंग completely or almost completely are strong electrolyte. For example, strong acids, strong bases and salt. The electrolytes which dissociate to a small extent in aqueous solutions are weak electrolyte. जे पाण्यामध्ये कमी प्रमाणात आयन्स देतात किंवा डिसोसिएट होतात त्याला वीक इलेक्ट्रोलाइट म्हणतो. एक्झाम्पल: वीक ऍसिड्स, वीक बेसेस. डिग्री ऑफ डिसोसिएशन. नेक्स्ट पॉइंट, द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ an electrolyte is defined as a fraction of total number of moles of the electrolyte that dissociates into its ion when the equilibrium is attained. That is, degree of dissociation is denoted by alpha. Alpha equal to number of moles dissociated divided by total number of moles. Then percent dissociation. Percent dissociation equal to alpha into 100. And also equilibrium concentration सुद्धा आपल्याला बघा. C is the molar concentration of an electrolyte. The equilibrium concentration of cation or anion. Anion or cationचं equilibrium concentration काढायचं असेल तर degree of dissociation into concentration. The next point, acids and bases. ऍसिड्स आणि बेसेससाठी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या थिअरीज मांडलेल्या आहेत. त्यामध्ये 3 प्रकारच्या थिअरीज आहेत: आरेनियस थिअरी, ब्रॉन्स्टेड-लॉरी थिअरी आणि लेविस थिअरी. आरेनियस थिअरी किंवा त्यालाच आपण आयोनिक थिअरी असं म्हणतो. आरेनियस थिअरी, अकॉर्डिंग टू आरेनियस थिअरी, ऍसिड आर द सबस्टन्स which gives H plus ion in water is called as acid. बघा, जे सबस्टन्स पाण्यामध्ये H प्लस आयन देतात त्याला ऍसिड म्हणलंय. तर द सबस्टन्सेस which gives OH minus ion in water is called as base. जे सबस्टन्स पाण्यामध्ये OH minus आयन देतात त्याला बेस म्हणलंय. ब्रॉन्स्टेड-लॉरी थिअरी.
ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरीला दुसरं नाव आहे प्रोटॉनिक थिअरी. द सबस्टन्स which donate proton is called as an acid to the other substance, while the substance which accept proton from other substance is called as base. जो सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सला प्रोटॉन देतो त्याला ऍसिड म्हणलंय, तर जो सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्स कडून एच प्रोटॉन म्हणजे एच प्लस घेतो त्याला बेस म्हणलंय. ऍसिड हे दोन्ही थिअरी प्रमाणे आरएनएस थिअरी आणि ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी प्रमाणे ऍसिड सेम आहे, परंतु बेस मात्र बेसची डेफिनेशन दोघांची वेगळी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर हा एक पॉइंट आहे. द ऍसिड बेस पेअर विच डिफर बाय अ प्रोटॉन दॅट इज द सिंगल प्रोटॉन वन प्रोटॉन इज कॉल्ड ॲज कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. अशी ऍसिड बेस पेअर की ज्याच्यामध्ये एका प्रोटॉनचा डिफरन्स असतो त्याला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणले. Then Lewis theory is also called as electronic theory. According to Lewis theory, acid is the substance which accept a lone pair of electron, while the base is the substance which donate a lone pair of electron. जो सबस्टन्स इलेक्ट्रॉनची पेयर ऍक्सेप्ट करतो त्याला ऍसिड म्हणलंय आणि जो सबस्टन्स इलेक्ट्रॉनची पेयर डोनेट करतो त्याला बेस म्हणलंय. देन एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. Water acts as an acid as well as base. Therefore, water is called as amphoteric nature or amphoteric substance, and that nature is called as amphoteric nature. Amphoteric nature, ampho means both, dual. It is also known as the dual nature. पाणी हे ड्युअल नेचर सारखं काम करतं. स्ट्रॉंग ॲसिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं त्याच्यापेक्षा की ते बेस सारखं काम करतं आणि त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग बेसच्या संपर्कात आलं की ते ऍसिड सारखं काम करतं. देन आयोनायझेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. Acids and bases are classified as the strong acids and strong bases and weak acids and weak bases on the basis of their extent of dissociation. The acid which dissociates completely is called as strong acid. जे ऍसिड पाण्यामध्ये कंप्लीट डिसोसिएशन होतात त्याला आपण स्ट्रॉंग ऍसिड म्हणतो. त्याचबरोबर जे बेस पाण्यामध्ये कंप्लीट डिसोसिएट होतात त्याला आपण स्ट्रॉंग बेस म्हणतो. स्ट्रॉंग ऍसिडचं एक्झाम्पल HCl, HNO3, H2SO4. स्ट्रॉंग बेसचं एक्झाम्पल NaOH, KOH. तर वीक ऍसिड किंवा वीक बेस कशाला म्हणतो आपण? द सबस्टन्स विच डिसोसिएट पार्टली और इनकम्प्लिटली इन वॉटर इज कॉल्ड ॲज वीक ऍसिड और वीक बेस. जे ऍसिड पाण्यामध्ये काही प्रमाणात डिसोसिएट होतात त्याला वीक ऍसिड, किंवा जे बेस पाण्यामध्ये काही प्रमाणात किंवा कमी प्रमाणात थोड्या प्रमाणात डिसोसिएट होतात त्याला वीक बेस असं म्हणलेलं आहे. देन डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड अँड डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड is denoted by Ka and dissociation constant of weak base is denoted by Kb. Dissociation constant is the equilibrium constant of weak acid and weak base. The equilibrium constant for dissociation of a weak acid or weak base is called as dissociation constant. That is, the equilibrium constant for dissociation of weak acid is called as dissociation constant of weak acid, and the equilibrium constant for dissociation of weak base is called as dissociation constant of weak base, that is the Kb. Then Ostwald's dilution law. Ostwald dilution law. Ostwald dilution law मध्ये ऑस्टॉल्डनं काय केलेलं आहे तर ऑस्टॉल्ड डायल्युशन हा 2 साठी वीक ऍसिड साठी पण अप्लाय करता येतो आपल्याला आणि वीक बेस साठी 2 मार्काला किंवा 3 मार्काला डेरिव्हेशन येऊ शकतं. तर ऑस्टॉल्डनं काय सांगितलं आपल्याला हे आपल्याला महत्त्वाचं समजून घ्यायचं. ऑस्टॉल्ड डायल्युशन लॉ मध्ये ऑस्टॉल्डनं डिसोसिएशन कॉन्स्टंट मग ते वीक ऍसिड असेल किंवा वीक बेस साठी असेल, डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा आणि कॉन्सन्ट्रेशन ह्यामधलं रिलेशन सांगितलं. त्यामुळे त्याचं स्टेटमेंट सुद्धा आपल्याला कधी कधी स्टेट ऑस्टॉल्ड डायल्युशनला 1 मार्काला येऊ शकतो. बरं, स्टेट दॅट द डिग्री ऑफ, त्याचं स्टेटमेंट जर आपल्याला सांगायचं डिग्री ऑफ डिसोसिएशन
of weak base or weak acid is inversely proportional to square root of its concentration and directly proportional to square root of its volume. ह्या पद्धतीने आपल्याला त्याचं रिलेशन सांगता येईल. के इक्वल टू, बघा इक्वेशनच्या स्वरूपात कसं लिहिता येईल आपल्याला, के इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी और अल्फा इक्वल टू अंडर रूट के अपॉन सी, म्हणजेच अल्फा इक्वल टू अंडर रूट के इंटू फी. हे झालं वीक ॲसिडच्या स्वरूपात. वीक बेसच्या स्वरूपात ऑस्टल डायल्युशन लॉचं इक्वेशन बघा, के बी इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी और अल्फा इक्वल टू अंडर रूट के बी अपॉन सी, म्हणजेच अल्फा इक्वल टू अंडर रूट के बी इंटू फी. देन ॲटो आयोनायझेशन, नेक्स्ट पॉइंट आहे ॲटो आयोनायझेशन और सेल्फ आयोनायझेशन ऑफ वॉटर. The water itself